नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। काल मी ईव्हीएमवरती एक व्हिडिओ बनवला होता की ईव्हीएमच्या द्वारे निवडणुकीत कसे गैरप्रकार किंवा फ्रॉड्स करता येतात आणि त्यानंतर त्या व्हिडिओला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला। अनेक महत्त्वाच्या लोकांनी तो पाहिला आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल आज उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पातळीवरती या प्रश्नाची चर्चा झाली आणि मला याचं समाधान आहे की एका प्रश्नावरती मी थोडीशी सखोल मांडणी केली होती आणि अनेकांनी सांगितलं की वेगळे काही त्याच्यामध्ये मुद्दे होते, पण त्यामुळे या प्रश्नावरती आंदोलन व्हावं संघटितपणे असं मी म्हटलं होतं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, असं आवाहन केलं होतं आणि त्याला राजकीय पक्षांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि काहीतरी पुढचं पाऊल पडण्याची शक्यता आहे। आता आज बोलायचं आहे ते महाराष्ट्राबद्दल, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अशी चिन्ह दिसू लागल्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गुटात स्मशान शांतता पसरली। अस्वस्थ झाले लोक, त्यांच्या आसपासचे लोक। खुद्द शिंदे हे रुसलेत का? शिंदेंचा चेहरा सांगत होता, अत्यंत गंभीर असा चेहरा, मुळातच त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असतो, कधीतरी ते हसतात, विनोद करतात, पण एरवी त्यांच्या मनात काय चाललंय ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच नाही। पण गेले 2-3 दिवस त्यांचा चेहरा खूप गंभीर आहे आणि त्यांना आता असं वाटतं की वर्षा आपल्याला सोडायला लागणार का? एवढी जी संपूर्ण पॉवर होती ती सोडणं हे फार कठीण असतं। जरी कितीही म्हटलं की मी काही या पदासाठी, या पदाच्या अभिलाषेपोटी मुख्यमंत्री झालो नाही, मी लोकांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री झालो। मला लोकांची सेवा करण्यामध्ये रस आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये फिरून त्यांचे प्रश्न सोडवण्यात रस आहे। असा कितीही आव आणून मोठा आपण जणू काय आपण एक परोपकारी नेता असल्याचा कितीही दावा केला, आव आणला, हे लोकांना याचा काही विश्वास बसणार नाही। कारण तुमच्याकडे तुमची समृद्धी, तुमच्या आसपासच्या लोकांना आलेली समृद्धी अचानकपणे हे लोक बघतायत ना। त्यामुळे हा समृद्धीचा महामार्ग आहे मुख्यमंत्रीपद, हे तुम्हाला माहिती आहे। मी एकनाथ शिंदेना आणि काहीही करून हे मुख्यमंत्रीपद आपल्या हातात ठेवावं अशी त्यांची इच्छा आहे। बघा, निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून तुमचा मुख्यमंत्री कोण असं जेव्हा पत्रकार भंडावून सोडत होते तेव्हा एकनाथ शिंदे म्हणत होते की आम्ही मुख्यमंत्री पदावरून हाणामाऱ्या करणाऱ्यांपैकी नाही। ते करतात कोण? महाविकास आघाडीवाले। त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे काही कोण, आम्हाला त्याच्यात काही रस नाही, आम्हाला महाराष्ट्राच्या विकासात आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत रस आहे असं ते म्हणत होते। मग जर महाराष्ट्राच्या प्रगतीत आणि विकासात जर तुम्हाला रस असेल तर मग देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे मुख्यमंत्री झाले समजा, त्यांच्यापैकी कोणी किंवा अन्य कोणी झालं तर तुम्ही कशाला टेन्शन घेताय? महाराष्ट्राचा विकास चालूच राहील, कारण महायुतीचं सरकार आहे हे आणि तुमचे हे सहकारी त्याच्यामध्ये असेल किंवा तुम्हाला जायचं असेल मंत्रिमंडळात दुय्यम स्थानावरती तुम्ही जाऊ शकता एकनाथ शिंदे साहेब असं म्हटलं येईल। पण बघा, आज संविधान दिन आहे, आज हेमंत करकरे, अशोक कामटे असे अनेक जण शहीद झाले। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी कसाबगैन जेव्हा हल्ला चढवला होता तेव्हा तो हल्ला परतून लावण्यामध्ये जे आघाडीवरती होते आणि जे शहीद झाले त्यांच्या शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गेले। तेव्हा एकमेकांची समोरासमोर आले तेव्हा कसं बसं एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे पूर्ण असा डेड लुक दिला, काही त्यांच्यावरती भाव नव्हते, सलोखा नव्हता त्यांच्या नजरेमध्ये असं लोकांनी सांगितलं। एकनाथ शिंदे पूर्ण टेन्शनमध्ये आहे की आपल्याला वर्षा सोडावं लागणार यासाठी। ते कितीही त्यांनी दावा केला की नाही मला मी रिलॅक्स आहे, मला काही टेन्शन नाही, तर तसं ते नाही आहे आणि बिटवीन द लाईन्स काय आहे ते आपल्याला बघायचं असतं। मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा। हे शब्द देवेंद्र फडणवीसांचे आहेत, म्हणजे हे या ओळी त्यांनी वाचून दाखवल्या, शब्द दुसऱ्यांचे आहेत। 2019 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आलं नाही तेव्हा एक प्रकारे
मी लौट कर आ जाऊंगा म्हणजे मी पुन्हा येईन असं एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आणि त्यानंतर पुन्हा येईन हे शब्द त्यांना चिकटून बसले. आता याच पार्श्वभूमीवर आपण बघूया की मी पुन्हा येईन आणि आता फडणवीस येत आहे आणि फडणवीसांना हे मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे कारण भाजपच्या जास्त जागा आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने या जागा लढवल्या. महायुतीची निवडणूक शिंदेच्या नेतृत्वाखाली होती पण त्याचं खरं नेतृत्व हे फडणवीसांनीच केलं कारण स्ट्रॅटेजी, संपूर्ण व्यूहरचना, जागा वाटप यामध्ये फडणवीसांचा महत्त्वाचा वाटा होता. फडणवीसांचा उल्लेख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुद्धा आपल्याला फडणवीसांना जागा जास्त निवडून द्यायच्यात, भाजपला निवडून द्यायच्यात, फडणवीसांना निवडून द्यायच्यात म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत हे एक प्रकारे सूचक पद्धतीने मोदी शहा यांनी सांगितलं होतं. अधिकृत जाहीर घोषणा केली नव्हती पण सूचकपणे सांगितलं होतं. हे वारंवार सांगण्यात आलं होतं की या निवडणुका शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार आणि मग निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर मग सर्वानुमते काय ते ठरेल. मग तेव्हा त्याबाबत मात्र त्यानंतर सुद्धा शिंदे मुख्यमंत्री होतील असा शब्द देण्यात आलेला नव्हता, भाजपने दिलेला नव्हता. त्यामुळे त्याबाबत काही दावा करता येणार नाही. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे काय म्हणत होते की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं आश्वासन अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये दिलं होतं आणि तेच वाक्य त्यांनी आपल्या समर्थकांसमोर, कार्यकर्त्यांसमोर मातोश्री बाहेर कसं उच्चारलं की अडीच वर्ष म्हणजे समसमान वाटप म्हणजे सगळी पदं त्यात आली असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना ते आश्वस्त करत होते की काही काळजी करू नका, आपल्या वाटाघाटी झाल्या आणि एक प्रकारे मुख्यमंत्रीपद सुद्धा 2.5 वर्ष आपल्याला मिळणार असं ते सांगत होते. म्हणजे आता याबाबत भाजपचं वेगळं म्हणणं आहे पण ते काही असेल पण उद्धव ठाकरे यांनी मात्र त्याच वेळी म्हटलं होतं, नंतर काही म्हटलं नाही, त्याच वेळी समर्थकांसमोर म्हटल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचे शब्द होते की समसमान वाटप आपलं आहे असो. पण शिंदेना मात्र अशा प्रकारचं कोणतेही आश्वासन दिलं नव्हतं त्यामुळे उसण्याचं कारणच नाही. पण शिंदे एवढे गंभीर का झालेले. आता बघा शिंदे काय म्हणाले की सहसा जास्त जागा ज्याच्या त्याचा मुख्यमंत्री सहसा बनवला जातो पण निवडणुकीपूर्वी असं आमच्यात काही ठरलं नव्हतं. हे शिंदेंचं वाक्य आहे. याच्यावरनं ते काय म्हणतायत की भाजपला भले 132-33 काय ज्या जागा मिळालेल्या असतील, आमच्या जागा 57 आहेत म्हणजे आमच्या जागा त्यांच्या निम्म्यापेक्षा कमी आहेत पण संख्याबळ हा मुद्दाच नव्हता, असं काही ठरलंच नव्हतं. याचा अर्थ काय की ज्याचं संख्याबळ कमी आहे म्हणजे माझं संख्याबळ कमी, मीही मुख्यमंत्री होऊ शकतो असं त्यांचं ते अप्रत्यक्षपणे सांगतं. पूर्वी तुम्हाला सांगतो की एकदा शिंदेंनी जाहिरात दिली होती म्हणजे केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे आणि त्यामध्ये शिंदे आणि फडणवीसांची एक प्रकारे तुलना करून फडणवीसांना एक प्रकारे कमी लेखण्यात आलं होतं. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. पुढे शिंदे यांनी सुद्धा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की अशी जाहिरात रिलीज झाल्याबद्दल ती त्यांना दाखवूनच रिलीज केली असेल पण मला काही माहीत नव्हतं किंवा असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांनी चूक कबूल केली असं करून त्यांना माफ केलं. पण देवेंद्र फडणवीस सहसा असं माफ करत नाही, ते लक्षात ठेवतात प्रत्येक गोष्ट आणि त्याप्रमाणे आपला हिशोब ज्याचा कोणाचा करायचा आहे तो करतात. आता बघा की या बाबतीत कोणी काय दावे केलेले आहेत. आता या शिंदे यांचे जे समर्थक आहेत ते सगळे म्हणतात की म्हणजे संजय शिरसाट असतील की आमची इच्छा आहे की शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आहेत, खूप चांगलं यश मिळालं आहे, त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री त्यांनीच बनावा अशी आमची इच्छा आहे. शीतल म्हात्रे याही म्हणाल्या की ते मुख्यमंत्री बनायला पाहिजे, मग त्यांनी मराठा आरक्षणाचं काम केले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेच पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य शीतल म्हात्रे यांनी केले. मनीषाताई कायंदे असतील, राजू वाघमारे जे काँग्रेसमधनं उडी मारून शिंदेच्या शिवसेनेत गेले तेही शिंदेचं सतत अलीकडे समर्थन करतात, ते प्रवक्तेच आहेत आणि वाघमारेंनी सुद्धा त्यांना तेच मुख्यमंत्री व्हावे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट
की सगळीकडे शिंदेचे बॅनर्स लागलेले आहेत की शिंदेनी निवडणूक कशी जिंकली, कसं कर्तृत्व गाजवलं वगैरे. आता या लाडक्या बहिणी आहेत, मग त्या लाडक्या बहिणीमध्ये नीलमताई गोरे, शीतल म्हात्रे वगैरे ज्या महिला आहेत त्या अचानकपणे परवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती जमल्या. म्हणजे ते व्यवस्थाच केली असेल की त्यांनी इथे यावं आणि मग त्यांनी एक प्रकारे लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच असायला पाहिजेत अशा प्रकारची भावना, इच्छा व्यक्त केली, घोषणा दिल्या शिंदेंच्या जय जयकाराच्या. आणि मग शिंदेंनी लाडक्या बहिणींबद्दलचं आपलं प्रेम हे दाखवलं, आपला जिव्हाळा दाखवला. म्हणजे लाडकी बहीण ही योजना शिंदेंनी आणली आणि सगळं श्रेय त्यांचं आहे. आणि अशी योजना आणावी, महिलांमध्ये लोकप्रिय असलेले शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनच वर्षावरती त्यांना आणलं या महिलांना. मग यासाठीच आणलं का म्हणतोय मी. मग ही योजना केव्हा जाहीर झाली, जेव्हा अंमलात आली, मग तेव्हा का नाही या बहिणी वर्षावरती आल्या. पण त्यांना आणलं गेलं आणि त्यामध्ये नीलमताई गोरे पुढे होत्या, त्याही घोषणा देत होत्या. त्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षात होता तेव्हा त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या जय जयकाराच्या घोषणा देत असत. त्यापूर्वी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, काँग्रेसमध्ये होत्या आधी. त्यामुळे ठीक आहे, प्रत्येकाच्या भूमिका बदलत असतात. पण अशा गोष्टी सांगणं आवश्यक आहे की कशा प्रकारे लॉबिंग चाललेलं आहे. एक तुम्हाला सांगतो की अजितदादांनी मात्र आपल्या पक्षाच्या बैठकीत सांगितलं, मी असं ऐकलं त्याप्रमाणे, की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ते होण्याची शक्यता तेच झाले पाहिजे. आज जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला राजभवनावर जाऊन, तेव्हा ते येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा बसलेले होते. आणि मग जेव्हा शिंदे साहेब आले तेव्हा त्यांच्या शेजारीच्या स्थानावरती जेव्हा अगोदरच अजितदादा बसले होते तेव्हा अजितदादांनी उठून देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या शेजारी जाऊन बसवलं. म्हणजे आता मुख्यमंत्री तुम्ही राजीनामा दिलेला, आता पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे संबंध खूप चांगले आहेत. आता उलट आपण बघितलं असं की जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर त्यांचा बेस वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील, कारण मुख्यमंत्र्याची पॉवर सगळ्यात जास्त असते. तो बेस वाढवणं, सगळ्या महाराष्ट्र संपूर्ण आपला बेस वाढवणं, आपल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी संधी देणं, फंड पुरवणं, कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणं, तयार करणं त्यांना, आणि मुख्यमंत्री पदाचा वापर करून आपला पक्ष भरभक्कम करणं, हे ते करू शकतात. एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रादेशिक आहे, प्रादेशिक अस्मिता, आयडेंटिटी याच्यावरचा तो पक्ष आहे. आणि उद्धव ठाकरे यांचं बळ कमी होऊन आपला पक्ष वाढावा असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आणि अजितदादांना नेमकं ते नको असणार, कारण एकनाथ शिंदेंचा बेस वाढला तर अजितदादांचा पक्षाची जागा तेवढी कमी होती, अजितदादांचं महत्त्व कमी होतं. त्यामुळे त्यापेक्षा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष असेल तो वाढलेलाच आहे आणि तो वाढला तरी चालेल. राष्ट्रवादीची एक वेगळी जागा आहे आणि म्हणून अजितदादांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणे चांगले, त्यांचं पर्सनल इक्वेशनसुद्धा चांगले त्यांच्याबद्दल. आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचे संबंध कधीच चांगले नव्हते फारसे. एक तर लक्षात घ्या तुम्ही की अजितदादा अर्थमंत्री होते महाविकास आघाडीत, तेव्हा शिवसेनेला त्या आमदारांना ते फंड देत नसेल म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळचे अनेक आमदार तानाजी सावंतांपासून अनेक जण नाराज झाले होते. अजितदादा आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या शेजारी बसतात तेव्हा आम्हाला उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणाले होते. ज्या तानाजी सावंतांच्या कार्यक्रमांना एकनाथ शिंदे आवर्जून जात असतात. यावरून त्या दोघांचे संबंध एकनाथ शिंदे आणि अजितदादा कसे असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो, हे लक्षात घ्या. आता बघा की नरेश म्हस्के म्हणाले की शिंदेच झाले पाहिजेत. नरेश म्हस्के तर लावून धरतात की बिहार पॅटर्न. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जागा कमी होत्या पण त्यांना मुख्यमंत्री बनवलं भाजपने. पण बिहारमध्ये का झालं हे, तर बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुळात सीटाच कमी येतात. मुख्य कोणता पक्ष आहे तिथे बिहारमध्ये? राष्ट्रीय जनता दल, म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि मग लालू प्रसाद यादव हे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत, विचारसरणीच्या विरोधात आहेत.
म्हणून मग त्यांच्याबरोबर जेव्हा समाजवादी आंदोलनात जयप्रकाशांच्या आंदोलनापासून त्यांचा सहकारी असलेले नितीश कुमार त्यांना फोडलं आणि लालू प्रसाद यांच्यानंतर बिहारमध्ये लोकप्रियता जास्त होती नितीश कुमार यांची. नितीश कुमार मुख्यमंत्री पूर्वी झालेले होते आणि भाजप आणि जदयू म्हणजे नितीश कुमार यांचा अगोदर समता पक्ष होता, मग त्यानंतर लोकजन समता पक्ष होता आणि त्याच्यानंतर ते जनता दल युनायटेड स्थापन झाला. तर त्या याच्यामध्ये तेव्हापासून त्यांचं वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते नितीश कुमार. भाजपवर त्यांची सलगी अगदी 25 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि मग जेव्हा भाजपबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं, मग कधी लालू प्रसाद यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं, पुन्हा भाजपबरोबर गेले, पुन्हा लालूंबरोबर गेलं, असं म्हणून त्यांना पलटूराम असं म्हणतात. पण तरीसुद्धा नितीश कुमार हे नाव खूप मोठं आहे बिहारमध्ये. कारण जयप्रकाशजींच्या आंदोलनापासून, समाजवादी आंदोलनापासून हे अनेक बाबतीत आघाडीवरती होते आणि फार मोठं नाव आहे, फार हुशार माणूस आहे, कर्तबगार माणूस आहे, प्रशासनावरची पकड आणि स्वच्छ कारभार. बिहार हे मोठं स्टेट आहे आणि तिथे त्यांचं नाव आहे. आंदोलनामधून, चळवळीमधून ते वर आलेलं नाव आहे. त्यांची आणि एकनाथ शिंदेची तुलनाच होऊ शकत नाही. ते खूप नितीश कुमार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते आणि नितीश कुमार यांचा जो बेस आहे, म्हणजे जो कुर्मी असतील, राजपूत असतील आणि अति मागास वर्ग आहे जे, ते त्यांचे पाठी राखेल आणि त्यामुळे भाजपला दुय्यम भूमिका घेणं भाग होतं. समजा नितीश कुमारांना बाजूला केलं असतं, नितीश कुमार सोडून गेले असते, तर भाजपचं सरकार, भाजपला सोबत सरकार स्थापन करण्या इतक्या जागाच नव्हत्या तिथे आणि कधीच नव्हत्या त्यांच्याकडे. म्हणून नितीश कुमार यांना त्यांनी आश्वासन दिलं, कारण भाजप लालूंपासून फोडलं आणि परत सांगितलं की तुम्हाला कितीही जागा मिळवत किंवा न मिळवत तुम्हीच मुख्यमंत्री असणार, आणि ते आश्वासन त्यांनी पाळलं. अशी इथे स्थिती नाही आहे. आज भाजपच्या जागा 136 आहेत, शिवाय काही अपक्ष आणि इकडून तिकडून ते सहज गोळा करू शकतात आणि स्वबळावरती सरकार स्थापन करू शकतात. आणि शिवाय अजितदादा बरोबर आहेच त्यांच्याबरोबर आहे. अजितदादांना जेव्हा बरोबर घेण्यात आलं शिंदे सरकारमध्ये, तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट नाराज झाला होता. अरे आम्हाला मंत्रिपदं मिळणार होती, महामंडळ मिळणार होते, हे कुठून आले मध्येच करमडायला, अशी भावना भरत गोगावले, संजय शिरसाट अनेकांनी व्यक्त केलेली. पण काय झाले आता की समजा शिंदे रुसले, फुगले, तर काय करणार ते? काहीच करू शकणार नाही. ते काही कोपऱ्यात थोडेच बसणार आहेत, ते नाही बसणार कोपऱ्यात. त्यांना काही ना काही पद हवं असणार. मग ते रामदास आठवले जेव्हा म्हणाले की केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळू शकतं, म्हणजे त्यामुळे आणखीनच शिंदेंचे समर्थक उखडले. रामदास आठवलेंना इथे नाक खुपसण्याची काय गरज होती, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण शिंदेचे सहकारी अस्वस्थ आहेत. बघा, आपला मुख्यमंत्री नसेल आपल्या पक्षाचा, तर ज्या सहजपणे कामं होतात तशा सहजपणे कामं होत नाहीत. शिवाय अनेक ठेके मिळतात, अनेक प्रकल्प मिळतात, निधी मिळतो, काही अडचणी असेल त्या पटकन सोडवल्या जातात. ते आता काही होणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांना बरोबर सत्ता कशी राबवायची, आपल्या बरोबरच्या लोकांना कसं नियंत्रणात ठेवायचं, त्यांच्यावर लगाम कसा घालायचा, त्यांचा भ्रष्टाचार जर असेल तर त्याच्या पायबंद कसा घालायचा, याच्या सगळ्या युक्त्या त्यांना माहिती आहेत. शिंदेंच्या मंत्रिमंडळात शिंदेंचे जे अनेक मंत्री होते त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते करण्यात आले, पण त्याच्यावरती शिंदेंनी काहीच कारवाई केली. आता जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदेंच्या मंत्र्यांना, जे कोणी मंत्री असेल त्यांना वेगवेगळे उपद्व्याप करता येणार नाही. आणि जर शिंदेने उद्या फारच जर शहाणपणा केला, दाखवला की नाही मलाच मुख्यमंत्री करावं, नाही तर मी अमुक करीन तमुक करीन, तर फडणवीस पुन्हा पक्ष फोडू शकतात शिंदेंचा. काय मी कसा पक्ष फोडला म्हणून ते पुन्हा गर्वाने सांगू शकतात. ते अशक्य काहीच नाही आता. आणि शिंदेंना त्याचा आक्षेपही घेता येणार नाही, कारण त्यांनी स्वतःचाच पक्ष फोडला होता शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंना दगा दिला होता, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की 2014 साली शिंदे आणि फडणवीसांची मैत्री कशी झाली सांगतो. 2014 तुम्हाला माहिती असेल की त्या विधानसभा निवडणुका, वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या
मग विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आलं तर शिंदेकडे आलं. पण यांची चुळबुळ सुरू झाली. सत्ता नसेल तर सत्ता हातातोंडाशी आलेले घास हिरावून घेतला जात होता म्हणून शिंदेची चुळबुळ सुरू होती. अस्वस्थ होते ते. त्यांना जायचं होतं सरकारमध्ये. पुढे ते गेले आणि तिथे सरकारमध्ये गेल्यानंतर मग त्यांना काय रस्ते वाहतूक हे खातं दिलं आणि MSRDC म्हणजे रस्ते महामंडळ त्यांच्याकडे होतं. त्यांना ते नको होतं आणि त्यांना वाटलं की या खात्यात काय करायचं काय. हे तुम्हाला माहिती असेल की प्रचंड रकमा ज्यांच्यावरती प्रचंड निधी असेल, प्रचंड कामं देता येतात, ठेके देता येतात, अशी खातं त्यांना आवडतात. आणि शिंदेंना काही अनुभव नव्हता पूर्वी, कारण सरकारमध्ये होते कुठे ते पहिलाच अनुभव. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये कुठल्या खात्यात काहीच माहीत नव्हतं. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले असले, पहिल्यांदाच एकदम मुख्यमंत्री झाले ते, तरीसुद्धा त्यांना काही गोष्टी माहिती होत्या. प्रशासनातल्या काही गोष्टी खाचाखोचा माहिती होत्या, कारण ते आमदार म्हणून सुद्धा अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी नाव मिळवलेलं होतं. फडणवीसांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे खातं सोडू नका हातातलं, तुम्हाला मिळाले ना ते घ्या. एक मोठा प्रकल्प आपण आणतो, तो समृद्धी महामार्ग प्रकल्प त्यांनी आणला आणि त्याची जबाबदारी त्यांनी शिंदेंवर सोपवली फडणवीसांनी. आता तो मग इतक्या 12,000 कोटीचा 14 साली 12,000 कोटी पुष्कळ रक्कम आजही आहे, पण तेव्हा तर इन्फ्लेशनचा विचार करता तेव्हा तर खूपच मोठी रक्कम होती ती. म्हणजे आजचा हिशोब केला तर समजा काय 25-30 हजार कोटी रुपयांचा प्रोजेक्ट तो हातात आला. आणि मग शिंदेंना हळूहळू कळलं, सगळ्या त्याच्यातले रस्ते कळले सगळे आणि मग समाधानी झाले ते. पुढे काय झालं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं मतभेद वाढायला लागले. जेव्हा शिवसेनेचे मंत्रिमंडळात होते, काही मंत्री म्हणायला लागले आमच्या खिशात राजीनामे आहेत, आम्हाला काहीच महत्त्व दिलं जात नाही. आणि मग उद्धव ठाकरे सुद्धा राम मंदिर किंवा अनेक प्रश्नांवरनं तारीख बेतारीख अमुक तमुक असं म्हणून आम्ही युतीत सडलो असं म्हणायचे उद्धव ठाकरे म्हणू लागले. त्यांच्यातलं अंतर वाढायला लागलं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं. त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंचं काही फडणवीसांशी संबंध ताणले गेले असले, विकोपाला गेले असले, तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं सख्य वाढायला लागलं. आणि मग एकदा तर 2019च्या वेळी मग जेव्हा सेना भाजपचं चालू होतं स्वबळावरती लढायचं निवडणुका लढवायच्या, तेव्हा एकनाथ शिंदे भाजपच्या तिकिटावरती निवडणुका लढणार अशी बातमी होती. तेव्हा बातमी होती. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू. त्यावेळी प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, ते आपले यशवंत जाधव, भावना गवळी, संजय राऊत अशा अनेकांवरती कारवाई सुरू झाल्या, आरोप सुरू झाले, ईडी मागे लागली. पण शिंद्यांना कोणी हात लावला नव्हता. शिंद्यांना वास्तविक ठाणे महानगरपालिकेमध्ये जी शिंद्यांच्या वर्चस्वाखाली होती, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते, पण शिंद्यांना हात लावण्यात आला. शिंद्यांवरती कुठलीही कारवाई झाली नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते, सलोख्याचे होते याचा हा पुरावा आहे. त्यावेळी शिंदेंना वाटायचं होतं, जेव्हा महाविकास आघाडी जेव्हा झाली, सरकार स्थापन झालं, तेव्हा शिंदे गेले त्याच्यात. व्यवस्थित सगळं सुख उपभोग होतं मंत्रिपदाचे. वित्त, गृह, जलसंपदा, गृहनिर्माण ही खाती जेव्हा NCPकडे गेली, NCP एकच पक्ष होता, तेव्हा शिंदे नाराज झाले. शिंदेंचं म्हणणं होतं की यावेळी इतकी महत्त्वाची खाती आम्हाला द्या ना काही त्यापैकी खाती, असं त्यांचं म्हणणं होतं. आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मी तुम्हाला समजे अजितदादा आणि शिंदे यांच्यातले मतभेद किती तीव्र आहे हे स्पष्टपणे कळतं. त्यांच्या बॉडी लँग्वेजवर कळतं, त्यांच्यामध्ये एवढं सौहार्द दिसत नाही. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की बिहार आणि याच्यात कसा फरक आहे. पण शिंदेना करिश्मा नसला तरी देखील लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांची एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या क्षणी शिंदे काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून सुद्धा राहणार नाहीत, तेव्हा सगळीकडे बॅनर्स लागतील की लाडका भाऊ, भावाचा निरोप, वर्षाला निरोप किंवा मुख्यमंत्री पदाला निरोप उद्याच लागतील, परवा लागतील. आणि ही ब्रँड इमेज त्यांची तयार करण्याचा प्रयत्न होईल. शिंदे हे
मराठा समाजाचे तेच एकमेव नेते आहेत. अशा प्रकारे प्रोजेक्शन सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा शिंदेंच्यावर टीका करत नाहीत. त्यांचा आणि त्यांचा संबंध चांगले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजही काही शिंदेचे समर्थक आता अशा प्रकारे वक्तव्य करतात. पण तुम्हाला सांगतो की 2019 मध्ये काय झालं होतं की मी उद्धव ठाकरेंची किंवा शिवसेनेची गरज होती भाजपला. कारण भाजपच्या जागा 2019 मध्ये 2014 मध्ये 122 होत्या, 2019 मध्ये 122 वरून 105 वर आल्या आणि शिवसेना तेव्हा 56 होती. उद्धव ठाकरेंना कोण विचारते असं म्हटल्यावर लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात नव्हते. तरी देखील उद्धव ठाकरे यांनी 56 जागा मिळवल्या आणि त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये स्वतंत्र निवडणुका लढवून सुद्धा 61 जागा उद्धव ठाकरेंनी मिळवल्या होत्या 2014 मध्ये. बाळासाहेब ठाकरे तेव्हाही हयात नव्हते. आता जर 2019 मध्ये भाजप 105 जागांवरती काही अपक्षांची जरी जुळवणी केली असते 115 जागा, पण 145 लागतात सरकार स्थापन करायला. त्यामुळे शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करता येणंच शक्य नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंची त्यांना गरज होती. आज शिंदेची भाजपला तशी गरज नाही आहे. शिंदे म्हणाले की मी चाललो तर जा म्हणतील ते, आम्हाला काही तुमची गरज नाही. त्यामुळे शिंदेंना जे काही मिळेल पदरात ते त्यांना घ्यावं लागेल. अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये आता हायकमांड जे काही सांगेल ते आता हायकमांड काँग्रेसमध्ये असतं. काँग्रेसमध्ये सगळे निर्णय दिल्लीवरून होतात आणि हे काँग्रेसवाले सोनिया गांधींच्या पुढे लोटांगण घालायला जातात अशी भारतीय जनता पक्ष टीका करत होते. तोच भाजप, तेच एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे म्हणतात की आता आम्ही चर्चा करून काय निर्णय होईल तो दिल्लीमध्ये होईल आणि दिल्लीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य करायला लागेल असं ते सातत्याने सांगत होते. इतके दिवस सांगत होते काय की आम्ही एकत्र बसून ठरवू आणि दिल्लीचे शेवटी त्यांचा निर्णय फायनल असेल. मग जर त्यांचा अमित शहा आणि मोदींचा निर्णय फायनल असेल, मी पदाची मला लालसा नाही असं जे शिंदेंचं म्हणणं असेल, असा त्यांचा दावा असेल, असा आविर्भाव असेल, तर ते आज आपल्या सहकाऱ्यांमार्फत चेल्या चपाट्यांमार्फत असं वातावरण का निर्माण करतात की शिंदे मुख्यमंत्री असणं आवश्यक आहे, शिंदेंनाच मुख्यमंत्री करा. मग सगळीकडे पूजापाठ चालू आहेत. कुठे हेमंत गोडसे सार्वजनिक ठिकाणी पूजा करतात, मागणी करतात. हे लॉबिंग चाललेले पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेचं. आणि वर्षा सोडावं लागणं हा आपला अपमान आहे असं त्यांना वाटत असावं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असा कसा एका छोट्याशा मुख्यमंत्री पदासाठी, एखाद्या सामान्य पदासाठी का एवढा तो हटून बसलेला आहे. आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी पवित्रा घेतला होता, 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, आणि जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकनाथ शिंदे होते तेव्हा उद्धव ठाकरेंचा हा स्टँड बरोबर आहे, ही भूमिका बरोबर आहे, ही खरी आहे. अमित शहाने आश्वासन दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंचा विश्वासघात त्यांनी केला भाजपने असं जे एकनाथ शिंदे तेव्हा म्हणत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या कृपेने जे मंत्री झाले होते ते जेव्हा तसं म्हणत होते, तेव्हा जेव्हा टोपी फिरून उद्धव ठाकरेंना दगा देऊन जेव्हा फडणवीसांबरोबर ते महायुतीत गेले आणि मुख्यमंत्री बनले तेव्हा मात्र वेगळं म्हणायला लागले आणि उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलेलंच नव्हतं असं म्हणायला लागले एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे यांचा एवढा द्वेष एकनाथ शिंदे का करतात मला माहिती नाही. पण आज याच एकनाथ शिंदेंच्या भावना देवेंद्र फडणवीसांबद्दल तीव्र आहेत की काय असं वाटावं असा प्रश्न आहे. अजितदादांबद्दलच्या भावना त्यांच्या फारशा काय म्हणतात ज्याला प्रेमळ भावना आहेत, जिव्हाळ्याच्या भावना आहेत असं दिसत नाही. लाडके जे भाऊ आहेत, लाडक्या बहिणींचे 3 भाऊ, त्यांच्यामध्येच अंतर निर्माण झाले आणि त्याचं कारण सर्वसामान्यांच्या नावाने सगळं राजकारण करण्याचा दावा करणारे एकनाथ शिंदे. खुर्ची जाताच किंवा खुर्ची जाण्याची चिन्ह जाताच दिसताच वर्षामधनं आता बाहेर पडावं लागेल असं वाटताच ते आता आपल्या सहकाऱ्यांमार्फत काय सीन तयार करतात बघा, काय वातावरण निर्मिती करतात बघा की जणू काय हा भाऊ वर्षाबाहेर पडला तर महाराष्ट्रावरती
घोर संक्रांत कोसळणारे, घोर संकट कोसळणारे, महाराष्ट्राची बोऱ्या वाजणारे, महाराष्ट्राचं लाडक्या बहिणींचे डोळे डबडबणारे आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या गाडी उतनावे जणू काय असं आहे. असं अजिबात नाही. मोकळ्या मनाने दिलदारपणे ज्या देवेंद्र फडणवीसांच्या त्यागामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, तर आता एकनाथ शिंदेनी स्वेच्छेने त्याग करावा आणि फडणवीसांना सांगावं की तुम्ही मुख्यमंत्री बना किंवा अमित शहा मोदींची इच्छा, ज्याची कोणाची मुख्यमंत्री बनावा अशी इच्छा आहे, ज्या कोणाला बसवायचं असेल त्याला बसवा, मी तुमच्या मागे उभा आहे. आता ज्या क्षणी हे पद पूर्ण सोडून व्यवसाय सोडावा लागेल तेव्हा मात्र शिंदे नाईलाजाने सांगतील की माझ्या तुम्हाला शुभेच्छाच आहे आणि मला सत्तेची लालसा नाही, सत्ता जाईपर्यंत सत्तेची लालसा नाही असं त्याच्या अगोदर म्हणायचं. सत्ता जायला लागली की सत्तेची लालसा दाखवायची आणि सत्ता गेली की मला सत्तेची लालसा नाही असं म्हणायचं. असे आहेत हे आपले लाडके भाऊ, लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा. इथेच थांबण्यापूर्वी एक आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.